ओम. पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन. पाठक दिलीप लक्ष्मणराव वैद्य, सदस्य आर्य समाज, नांदेड. पहिला भाग. पुस्तक परिचय. पुस्तकाचे नाव वैदिक त्रैत सिद्धांत. लेखक पंडित उत्तम मुनी वानप्रस्थी, लातूर. प्रकाशक श्री रमेशचंद्र श्रीवास्तव, मंत्री, आर्य प्रतिनिधी सभा, मध्य प्रदेश व विदर्भ, दयानंद भवन, मंगलवारी बाजार, सदर, नागपुर. लेखक के प्रति. पंडित उत्तम मुनि वानप्रस्थी आर्य समाज के उन व्यक्तियों में से एक हैं जिन्होंने अपना सर्वस्व आर्य समाज के कार्य के लिए समर्पित किया हुआ है. शिक्षा प्राप्ति के बाद आर्य जगत के गौरवपूर्ण शहीद भाई श्यामलाल जी तथा पंडित वंशीलाल जी वकील के संपर्क में आने के पश्चात वैदिक धर्म के प्रचार तथा साहित्य निर्माण के कार्य में आप आजीवन जुटे हुए हैं. अब तक आपने मराठी भाषा में सैद्धांतिक 5-6 पुस्तिकाओं की रचना की है, जिसके प्रचार से मराठवाड़ा के सभी भाषा भाषी जनता को लाभ पहुंचा तथा वैदिक सिद्धांत के परिचय स्वरूप अनेक भटके हुए लोगों ने आर्य समाज के आश्रय में आकर अपना जीवन संवारा. पंडित उत्तम मुनि जी के पुस्तक वैदिक त्रैत सिद्धांत पाठकों की सेवा में प्रस्तुत की जा रही है. श्री वानप्रस्थी जी ने इस पुस्तक में वैदिक सिद्धांतों का बड़ी योग्यता के साथ तर्कयुक्त युक्ति तथा प्रमाण के साथ प्रतिपादन किया है. इस पुस्तक के पठन से पाठकगण स्वयं ही श्री वानप्रस्थी जी की सैद्धांतिक योग्यता का मूल्यांकन सरलता से कर पाएंगे. मुझे आशा है कि श्री वानप्रस्थी जी इस क्रम को भविष्य में भी बनाए रखेंगे. नरेंद्र. लेखकाचे 2 शब्द. वेद साहित्यात ईश्वर हा सृष्टीकर्ता म्हणजे सृष्टीचे निमित्त कारण आहे. प्रकृती सृष्टीचे उपादान कारण म्हणजे प्रकृतीपासून ईश्वराने सृष्टी निर्माण केली आहे. सृष्टी निर्माण करण्याचे कारण जीवाच्या कर्माप्रमाणे सुखदुःख रूपी फल देऊन जीवाची उन्नती करून त्यांना शेवटी मोक्ष देणे हे आहे. ईश्वर, जीव आणि प्रकृती हे तिन्ही अनादी, अनंत व सदा सर्वकाल आहेत. यापैकी प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्वही आहे. किंबहुना यापैकी एकही नसेल तर विश्वरचना होऊ शकत नाही. ईश्वर सच्चित आनंद आहे. सत म्हणजे त्याची सत्ता अर्थात अस्तित्व आहे. चित्त म्हणजे तो चेतन ज्ञानी आहे. आनंद म्हणजेच निरंतर आनंदमय स्वरूप आहे. जीवात्मा सत आहे व चित्त ही आहे. तो कधी दुःखी व कधी सुखी होतो. ईश्वराकडून त्याला आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. प्रकृती हिची केवळ सत्ता आहे. तिला ज्ञान मुळीच नसल्यामुळे ती जड आहे. त्यामुळे सुख दुःख भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासच वैदिक त्रैत सिद्धांत हे नाव दिले गेले आहे. या पुस्तकात या तिन्हींच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नोत्तर रूपाने चर्चा करण्यात आली आहे. वाचकांना ही माहिती उद्बोधक ठरेल अशी आशा आहे. संबंधित विषयाच्या विद्वान लेखकाने ग्रंथाच्या आधारावरून हे पुस्तक तयार केले आहे. आर्य समाज या संस्थेने वेद साहित्याचे हिंदी भाषेतून फार मोठ्या प्रमाणात प्रकाशन केले, पण मराठी भाषेत त्याचा अभावच म्हणावा लागेल. प्रस्तुत पुस्तक मराठी वाचकांसाठी अल्पसा प्रयत्न समजून प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखन कार्यात माझे विद्यार्थी श्री धोंडीराम शेष येलदरी यांनी पुष्कळ सहयोग दिला, त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत. हे पुस्तक GD & कंपनी सीताबर्डी नागपूर यांनी अल्पशा वेळात सुबक रीतीने छापून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वांचा नम्र
उत्तम मुनी वानप्रस्थी, वानप्रस्थाश्रम, येलदरी क्रमशः।